तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे दिवसाची सुरुवात दत्तनामाने करा. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. ब्रह्मा विष्णू महेश अवतार. दिवसाची सुरुवात श्री गुरुदेव दत्त या मंत्राने करणे म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तीचे स्मरण करणे होय. दत्त महाराज हे त्रिमूर्ती अवतार आहेत, ज्यांच्या एका दर्शनाने मनातील सर्व कलह शांत होतात. सकाळी उठल्यावर त्यांचे तेजस्वी रूप डोळ्यांसमोर आणावे. त्यांच्या एका हातात जपमाळ, दुसऱ्या हातात कमंडलू आणि खांद्यावर झोळी आहे. हे रूप आपल्याला त्याग आणि भक्तीची शिकवण देते. जेव्हा आपण शुद्ध अंतकरणाने त्यांचे नाव घेतो तेव्हा ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आजचा दिवस दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करा. तुमचे सर्व मार्ग सुकर होतील. औदुंबर वृक्षाची सावली. दत्त महाराजांचे वास्तव्य औदुंबर वृक्षाखाली असते, जी शांती आणि शीतलतेचे प्रतीक आहे. सकाळी या वृक्षाचे किंवा दत्त महाराजांच्या पादुकांचे स्मरण केल्याने मानसिक तणाव दूर होतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा जप करताना असे समजावे की दत्तप्रभूंची कृपादृष्टी तुमच्यावर पडत आहे. महाराज भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येतात. त्यांच्या स्मरणाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन मांगल्याचे वातावरण निर्माण होते. तुमची श्रद्धा जितकी अढळ असेल तितका त्यांचा अनुभव तुम्हाला प्रखरतेने येईल. दत्त महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या कठीण कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल, हा विश्वास मनात असू द्या. भिक्षा वाडा माते. दत्त महाराज हे सदैव भिक्षेच्या रूपात आपल्या दारी येऊ शकतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यांच्या झोळीत जगाचे दुःख सामावलेले आहे आणि ते भक्तांना सुख प्रदान करतात. सकाळी त्यांचे नाव घेतल्याने आपल्यातील अहंकार नष्ट होतो आणि नम्रता येते. ज्यांच्या मनात ईश्वराप्रती शरणागती आहे त्यांच्यासाठी दत्त महाराज सदैव रक्षक म्हणून उभे राहतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जयघोष केवळ शब्द नसून ती एक ऊर्जा आहे. ही ऊर्जा तुमच्या शरीरातील चैतन्य जागृत करते. महाराजांच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात केल्यास तुम्हाला दिवसभर एक अनामिक शक्ती पाठीशी असल्याचे जाणवेल. दत्तात्रेयांचे 24 गुरु. दत्त महाराजांनी निसर्गातील 24 गोष्टींना आपले गुरु मानले, जे आपल्याला सतत शिकत राहण्याची प्रेरणा देते. सकाळी त्यांचे स्मरण करताना ही शिकवण आठवा की प्रत्येक परिस्थितीत स्थिर कसे राहावे. महाराज हे ज्ञानाचे सागर आहेत. त्यांच्या नावाचा उच्चार केल्याने बुद्धी सात्विक होते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. कितीही मोठे संकट आले तरी दत्त महाराजांचे नाव घेणारा भक्त कधीही डगमगत नाही, कारण त्याला माहीत असते की त्याचे सद्गुरू त्याच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहेत. आजच्या धावपळीच्या युगात दत्त महाराजांचे नामस्मरण हाच एकमेव शांतीचा आणि यशाचा मार्ग आहे. अनुसूया नंदन दत्त. माता अनुसूया आणि महर्षी अत्री यांचे पुत्र म्हणून दत्त महाराजांनी अवतार घेतला. त्यांच्या जन्माची कथा आपल्याला पवित्रतेचे महत्त्व पटवून देते. सकाळी दत्त महाराजांच्या बालरूपाचे ध्यान केल्याने मनातील अशुद्ध विचार दूर होतात. दत्त या नामात एवढी ओढ आहे की भक्त आपोआप त्यांच्याकडे खेचला जातो. महाराज हे अकारण कारण्य करणारे दैवत आहेत. ते आपल्या भक्तांच्या चुका पोटात घालून त्यांना सन्मार्ग दाखवतात. जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात त्यांच्या नावाने करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यास सुरुवात होते. दत्त महाराजांची कृपादृष्टी लाभणे हे पूर्वपुण्याईचे फळ आहे. त्याचा लाभ नामस्मरणातून घ्या. दत्तगुरूंची सुरक्षा ढाल. दत्त महाराजांचे नामस्मरण म्हणजे भक्तासाठी एक अभेद्य सुरक्षा कवच आहे.
बाह्य जगातील संकटे किंवा मनातील भीती यावर दत्त नावाचा मंत्र रामबाण उपाय ठरतो. सकाळी अंघोळ झाल्यावर शांत बसून 108 वेळा श्री गुरुदेव दत्त जप करावा. या जपाने तुमच्या भोवती एक सकारात्मक वलय निर्माण होते, जे तुम्हाला वाईट प्रवृत्तींपासून वाचवते. महाराज हे केवळ देव नसून ते तुमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या चरणी मस्तक ठेवल्याने भाग्याची रेखा बदलू शकते. ज्यांच्या ओठांवर दत्त नाव आहे त्याला कशाचीही कमतरता भासत नाही. महाराज तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला संकटातून सुखरूप बाहेर काढतील. गिरनार शिखराची शक्ती. दत्त महाराजांचे मुख्य स्थान मानल्या जाणाऱ्या गिरनार शिखराची ऊर्जा अफाट आहे. सकाळी या पवित्र स्थानाचे मानसिक स्मरण केल्याने साधनेला बळ मिळते. महाराज तेथे अदृश्य रूपात भक्तांच्या कल्याणासाठी तपश्चर्या करत आहेत. त्यांचे नाव घेताच तुमच्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाशाचा मार्ग दिसू लागतो. दत्तगुरू हे कल्पवृक्षाप्रमाणे आहेत, जे मागणाऱ्याला कधीही रिकाम्या हाती पाठवत नाहीत. त्यांच्या भक्तीमध्ये एक वेगळाच आनंद आहे, जो तुम्हाला जगातील सर्व सुखांपेक्षा मोठा वाटेल. दिवसाच्या सुरुवातीला या महान गुरूंना वंदन करा. तुमची सर्व नियोजित कामे दत्त महाराजांच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडतील. दत्तात्रेयांचा योग मार्ग. दत्त महाराज हे योग्यांचे योगेश्वर आहेत. त्यांच्या स्मरणाने मनाची एकाग्रता वाढते आणि आत्मिक बळ प्राप्त होते. सकाळी ध्यान करताना दत्त महाराजांच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे निरीक्षण करा. त्यांच्या चेहऱ्यावरील शांतता तुमच्या मनातही उतरते. दत्त दत्त हा मंत्र तुमच्या श्वासात भिनू द्या. ही साधना तुम्हाला जीवनातील चढ उतारांमध्ये स्थिर राहायला शिकवेल. महाराज भक्तांच्या अंतरीचा भाव जाणतात, त्यामुळे त्यांना केवळ प्रेमाने हाक मारा. ते तुमच्या हाकेला साथ देऊन तुमच्या सर्व चिंता स्वतःवर घेतील. दत्त महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती नक्कीच घडून येईल. अखंड दत्तनाम. दत्त म्हणजे जो स्वतःला देऊन टाकतो. महाराजांनी आपले सर्वस्व भक्तांसाठी अर्पण केले आहे. आपण फक्त दिवसाची सुरुवात त्यांच्या नावाने करायची आहे. हे नामस्मरण तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. महाराज तुमच्या कुटुंबाचे रक्षक आहेत. ते तुमच्या पाठीशी सदैव सावलीसारखे राहतात. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने आजपासून हा नियम करा की दिवसाचा पहिला शब्द दत्त असेल. मग पहा तुमचे आयुष्य कसे आनंदाने भरून जाते. दत्त महाराजांच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात विजय मिळेल आणि तुमचे जीवन सार्थकी लागेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.